निवडणुका होत आहेत आणि धाराशिव लातूर बीड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख हे निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीमध्ये इतिहास रचतील असा मला आत्मविश्वास आहे. या क्षेत्रापैकी 6 जागांसाठी महायुतीने उमेदवारी वापस घेतली आहे. काय वाटतं एकूण चित्र काय असेल राज्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये 17 जागांपैकी काही जागा महायुतीने जिंकल्या. मला असं वाटतं त्याचं काही फार कौतुक आहे असं मी समजत नाही. त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंडभेद अनेक तंत्र उपयोगात आणले आणि मला असं वाटतं खरं म्हणजे निवडणुका त्यांनी बाहेर होऊ दिल्या पाहिजे. निवडणुका लोकशाहीचा आत्मा आहे आणि निवडणुकात जर सत्ताधारी होऊ देणार नसतील लोकशाही जिवंत राहणार नाही. आकड्यांचा मेळ कसा जुळवत आहे लातूर धाराशिव आणि बीड? प्रत्येक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणं आणि प्रत्येक मतदाराला सत्सद विवेक बुद्धी सगळंच काही आकड्यावर होतं असं नाही. त्यामुळं म्हणजे आकडा हा जो काही शब्दप्रयोग अलीकडं म्हणजे प्रचलित होत चाललेला आहे मतदारांचा अवमान करणार आहे. मतदानाचा किमान अवमान होणार नाही असं तरी आपण मानलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंनी काल विधान केलेलं आहे की सत्तेचा मोठा घोडे बाजार चालू आहे, उमेदवारांना पैसे देऊन विकत घेतले जात आहे, दमदाटी केली जाते. कसं बघता येईल? तुम्हाला तर आता महेश देशमुखांचं कौतुक करावं लागेल कारण ते निवडणूक लढत आहेत. उमेदवारीचा अर्ज मागे घेतला नाही त्यांनी. असेच लढवई इतिहास घडवतात. मला असं वाटतं की धाराशिव लातूर बीड खरंच जो लढतोय आपल्या भागासाठी त्याच्या मागं मतदार उभे राहतील अशी मला खात्री आहे. निवडणुकीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सुप्रिया सुळेंनी सांगितले की नवीन कायदा पारित झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार. तर मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंनी ज्या पारदर्शकतेबद्दल वक्तव्य केलेलं आहे कायदा आणण्याची भूमिका मी घेतली त्याचं मी स्वागत करतो.